छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेंना प्रत्युत्तर दिलंय। मराठा समाजाला आमचा विरोध नाही, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न देता वेगळ्या प्रवर्गातून द्यावं अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे। तर मराठा विद्यार्थ्यांना सारथीमधून जास्त सवलती मिळतात, या ओबीसी विद्यार्थ्यांपेक्षाही जास्त आहेत असं भुजबळ म्हणालेत। आणि माझं राजकीय करिअर संपलं तरी देखील मी ओबीसींसाठी रस्त्यावरची लढाई लढतच राहणार असं देखील भुजबळांनी सांगितलं। आम्ही कुठे म्हणतो की मराठ्यांवर अन्याय करा, आम्ही म्हणतो तुम्ही त्यांना सेपरेट आरक्षण द्या। आणि एवढंच नाही तर सारथीच्या माध्यमातून जे ओबीसी विद्यार्थ्यांना ज्या सवलती मिळतात त्यापेक्षा माझ्या मते आज या क्षणाला जास्ती सवलती ज्या आहेत सारथीच्या माध्यमातून आमच्या मराठी विद्यार्थ्यांना मुलामुलींना मिळत आहेत। आमचा त्याला विरोधही नाही आहे। मग आणखी काय पाहिजे तुम्हाला? आणि मी तो मंत्रिपदाचा पण राजीनामा दिलेला आहे, तिथे आमदारकीचं काय घेऊन बसलेला आहे। आणि माझे राजकीय करिअर चालवणं पुढे नेणं किंवा संपवणं हे आमच्या पक्षांच्या हातात आहे, पार्टीच्या हातात आहे। पण त्याचबरोबर ते जनतेच्या हातात आहे, लक्षात ठेवा। आणि जनता सर्वश्रेष्ठ आहे, जनतेचं कोर्ट सर्वश्रेष्ठ आहे। सर, जरांगे म्हणतात तुम्हाला पेलवणार नाही, आमच्यावरती अन्याय केला तर तुम्हाला पेलवणार नाही असं आव्हान देतात। 9 मंत्र्यांना घरी बसवा असं देखील म्हणतात। ठीक आहे ना, घरी बसवा ना। छगन भुजबळला घरी बसवलं तरी छगन भुजबळ जे आहे हा ओबीसीचा मुद्दा रस्त्यावर का होईना पण लढत राहणार आहे।